नमस्कार मंडळी. अति जास्त झाली की माती बिलकुल होत असते, हे लक्षात घ्या. आणि माती झाली की मग दुर्गती ही ठरलेली असते, कुणाचीही असो. गेली 10 वर्ष साहेबांचा अहंकार, अभिमान आणि ॲटिट्यूड हे सगळं बघून जनतेला थकवा आलेला आहे, चीड आलेली आहे. मंडळी, तुम्हाला ठाऊक असेल, महिलांच्या संदर्भात मणिपूर सारख्याच अनेक अनैतिक घटना, गंभीर घटना या देशात अनेक ठिकाणी घडल्या गेल्या 10-11 वर्षात. परंतु तेव्हा एक अवाक्षर न बोलणारे आझम खान साहेब, आपले मोठे साहेब, काल परवा मात्र हुमसून रडल्यासारखे बोलत होते. 8:30 वाजता म्हणे काय संबोधित करणार आहे देशाला. कारण यावेळी चतुर पंडितांची चलाखी विरोधकांनी चालू दिली नाही, हाणून पाडली सभागृहात. काही पाळीव पत्रकारांनी मग विरोधकांना धुवूनच काढलं, अगदी धुवून काढलं. कारण जेवढं दुःख या बिलाच्या विरोधाचं गोदी मीडियाला झालं, तेवढं दुःख कुणालाच या देशात झालं नसेल. मंडळी, काय घडलं ते बघा. महिला सशक्तीकरण हा मुख्य उद्देश, समान हक्क, 33% आरक्षण, हे शब्द ऐकायला वगैरे 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 खूप सुंदर वाटतात. पण खरा प्रश्न असा आहे की हे सगळं खरंच महिलांसाठी आहे का हो, की हा फक्त राजकारणाचा एक मोठा खेळ आहे? हे समजणं, पडद्यामागची कहाणी समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण बोलणार आहोत महिला आरक्षण विधेयकावर, आणि त्यामागचं खरं राजकारण काय असू शकतं यावर हे बिल सांगतं की लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं जाईल. पहिल्या नजरेत हा निर्णय ऐतिहासिक आणि स्वागतार्ह वाटतो, पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे, हे समजून घ्या. हे आरक्षण लगेच लागू होणार नाही. ते केव्हा लागू होईल? जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर, म्हणजेच 2026 नंतर, किंवा कदाचित त्याही पुढे. म्हणजे आज जे मोठं आश्वासन दिलं जातंय ते प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याबद्दल काहीच निश्चित नाही, त्याबद्दल कोणी सांगूही शकत नाही. याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर विरोधक गंभीर आरोप करतात. त्यांचं म्हणणं काय समजून घ्या, की हे बिल म्हणजे महिलांसाठी दिलेला एक केवळ लॉलीपॉप आहे. कारण जर सरकारला खरंच महिलांना सशक्त करायचं असतं तर हे आरक्षण ताबडतोब लागू करता आलं असतं. मग निवडणुकीच्या अगोदरच हे बिल का आणलं गेलं? हा फक्त महिलांच्या मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. हा एक भावनिक मुद्दा उभा करून राजकीय फायदा घेण्याचा डाव आहे का? हाही एक मोठा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न विरोधक उपस्थित करतायत, विचारतायत. राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनीही स्पष्टपणे विचारलं आहे की जर खरंच महिला सशक्तीकरणाचा प्रश्न गंभीर असेल तर ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण का नाही? हे आरक्षण केवळ काही मोजक्या उच्चवर्गीय महिलांपुरतच मर्यादित राहणार का? हा प्रश्न आहे. कारण जर सामाजिक न्यायाचा मुद्दा असेल तर त्यात सर्व घटकांचा विचार होणं गरजेचं आहे, सर्व स्तरातील महिलांचा विचार होणं गरजेचं आहे. आणि दुसरीकडे तुम्हाला ठाऊक असेल, नरेंद्र मोदी यांनी या बिलाला ऐतिहासिक निर्णय म्हणून मांडलं, तसा प्रचार प्रसार केला. ते त्यात तर माहीर आहे, ते निपुण आहेत मार्केटिंगमध्ये, इव्हेंटमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की हे पाऊल देशातील महिलांना राजकारणात मोठा वाटा देणार आहे. आम्ही बरोबरीने महिलांना घेणार आहोत आणि भारताच्या लोकशाहीला अधिक बळकट करणार आहोत. पण इथे पुन्हा एकच प्रश्न मंडळी उभा राहतो. हा निर्णय इतका ऐतिहासिक असेल तर तो लगेच का लागू केला गेला नाही? मग तो भविष्यात का ढकलला गेला? विरोधकांच्या मते यामागे एक स्पष्ट राजकीय रणनीती आहे, षडयंत्र आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. निवडणुकीच्या आधी महिलांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणे, विरोधकांना कोपऱ्यात टाकणे. कारण जो कोणी या बिलावर प्रश्न विचारेल त्याला लगेच महिलांच्या विरोधात ठरवलं जाईल. नाहीतर मग एक वाक्य आहेच, कोणतं? देशद्रोही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढे ढकलून राजकीय फायदा आताच मिळवणे, त्यासाठीचा सगळा खटाटो. पण याच वेळी दुसरी बाजूही पूर्णपणे नाकारता येत नाही मंडळी. हेही खरं आहे की अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे, हे सत्य नाकारता येत नाही. भविष्यात का होईना महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग अगदी सोपा झाला आहे, खुला झाला आहे. राजकारणात महिलांचा सहभाग वाढणं ही लोकशाहीसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे, हे नाकारता येत नाही सत्य. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे असंही म्हणता येत नाही, लक्षात घ्या. पण तो किती प्रामाणिक आहे, याच वेळी का घेतला जात आहे आणि त्यामागे किती राजकारण दडलं आहे, हा खरा प्रश्न आहे. मग शेवटी निष्कर्ष काय?
ते काढत बसा. हे बिल महिलांसाठी क्रांतिकारक पाऊल आहे की हा फक्त एक राजकीय डाव आहे, याचं उत्तर सरळ नाही. कारण राजकारणात तुम्हाला ठाऊक आहे, प्रत्येक निर्णयामागे अनेक स्तर असतात, अनेक गोष्टी असतात. दिसतं एक आणि असतं काहीतरी वेगळंच भलतंच. म्हणूनच या सगळ्याकडे फक्त भावनेने नाही, भावनिक होऊन नाही, तर विचारपूर्वक आणि प्रश्न विचारत पाहणं गरजेचं आहे. कारण लोकशाहीत अंतिम निर्णय नेहमी जनतेचाच असतो आणि जनतेचाच निर्णय असायला पाहिजे आणि तो निर्णय घेण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. म्हणजे जनता या देशाची मालक म्हणून जनतेने खरं काय ते ठरवायला पाहिजे. उगाच गोदी मीडियाच्या मागे धावण्यामध्ये ते जे काही बरडतात नेहमीच. आणि तुम्हाला माहिती आहे, सत्ता पक्षाकडून सगळाचा सगळा मेनस्ट्रीम मीडिया आहे. मग ते बोलतायत आणि आपण ऐकतो आहोत आणि मग तसंच व्हायला पाहिजे किंवा मग ते सगळं सत्यच असतं. प्रत्येकच सत्ता पक्षाचं त्यावेळी जेव्हा जेव्हा ते सत्तेत असतात तेव्हा त्यांचंच सगळं सत्य असतं, खरं असतं असं अजिबात नाही. काँग्रेसच्याही काळात अनेक चुकीच्या गोष्टी व्हायच्या, तर विरोधक हेच जे आज जे सत्ता पक्षात आहे तेच विरोध करायचे, तेच बाकडे वाजवायचे आणि अतिशय बहिष्कार काय टाकायचे, खूप काय नाटकं व्हायचे, आंदोलनं व्हायची, उपोषणं व्हायची. पण तेव्हा सगळं चालायचं. आता उपोषणावर दंड आहे. उपोषण करायला तुम्ही बसले तर तुम्ही मरा की आटा काही करा तुम्ही, नाहीतर मग बाकीच्या रस्त्यावरच्या आंदोलनासाठी मग पोलीस तैनात करण्यात येतात आणि मग त्यांच्यावरती काय लाठीमार, तर मग सगळे हल्ले आणि सगळा विषय आता सध्या हल्ली सुरू आहे. त्यामुळे लोकांनी आता जागरूक राहणं अतिशय आवश्यक आहे. महिला बिल जे आता आरक्षणाचं आलं होतं, मान्य आहे, योग्य आहे, पण त्याच्या मागे काही राजकारण दडलेलं आहे का, काही रणनीती आहे का, षडयंत्र आहे का, हे देखील एक सामान्य नागरिक म्हणून आपलं पडताळून पाहणं हे अतिशय गरजेचं झालं आहे. सध्या माहोल अरे बापरे खूप विचित्र आहे. बिलकुल महाराष्ट्रात वेगळं विचित्र सुरू आहे, तिकडे पश्चिम बंगालमध्ये वेगळं सुरू आहे, तिकडे यूपीमध्ये वेगळं काय गंमत सुरू आहे, इकडे बिहारमध्ये काय विचित्र सुरू आहे. सगळीकडे तुम्ही पाहिलं ना, ते झारमुली काय ते खायला गेले होते पंतप्रधान. मार्केटिंगमध्ये माहीर हा सत्ता पक्ष आहे मंडळी. आधीच त्या दुकानामध्ये मागे कॅमेरामन बसून ठेवला आणि 20-20, 25-25 कॅमेरे एका पंतप्रधानाच्या मागे. आणि कसं काय हो, एखाद्या दुकानामध्ये रस्त्यावर असं मार्केटिंग करण्यासाठी मोदीजी तिथे गेले, बंगालची गोष्ट आहे, तुम्ही पाहिलं असेल व्हायरल व्हिडिओ तो. आणि कसं काय मग ते सगळं मार्केटिंग त्याचं होतं, दुकानामध्ये गेले ते, त्यांना दाखवायचं काय आहे आणि आधीच तिथे कॅमेरामन बसून अशी एवढाले कॅमेरे घेऊन. आणि तुम्हाला सांगतो, पंतप्रधान ज्या एरियात येत असतात तिथे सगळे डॉग स्कॉट वगैरे सगळे फिरतात आणि सगळी दुकानं बंद करतात. मग ते दुकान कसं काय उघडं होतं. अशा खूप छोट्या छोट्या ना कधी कधी ना हे मोदी बाबा एकदम कार्यक्रम आपला चिल्लर करून टाकतात आणि त्यामुळे मग लोकांमध्ये हसू निर्माण होतो मंडळी. सुरुवातीच्या काळामध्ये लोकांनी विश्वास ठेवला, पण आता लोक विश्वास ठेवायला तयार नाही. काहीतरी गंमत करतात, इतके काय त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे असं प्रत्येक जण म्हणतात. विरोधकही तेच म्हणतात की तुम्ही त्या पदाची गरिमा राखा. तुम्ही असा चिल्लरपणा केला तर ते योग्य वाटणार नाही, योग्य होणार नाही. एक संविधानिक आणि मोठं पद आहे मंडळी. असो, तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मंडळी हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत मंडळी नमस्कार करण्यापूर्वी एक विनंती करतो, ही मुक्त पत्रकारिता वाचविण्यासाठी तुमचा आवाज बनून प्रखडपणे आणि आम्ही अगदी कडक राहून बोलण्यासाठी तुम्हाला ही पत्रकारिता वाचवणं अतिशय गरजेचं आहे. मीच नाही, अनेक यूट्यूबर्स. खरी माहिती तुमच्यापर्यंत आली पाहिजे म्हणून तुम्ही चॅनलला आर्थिक सहकार्याची फार नितांत गरज आहे मंडळी. तरच आमचं चॅनल वाचेल किंवा आम्ही बोलू शकू. तर बघा, जॉईन बटन खाली प्रेस करा आणि त्याच्यावरती तुम्हाला कळेलच की सदस्य होऊन काय योगदान या चॅनलला देता येतं. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.